अपघात झाल्याची माहिती आहे। या अपघातामध्ये दीर भाऊजायाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे। एअरफोर्सच्या ESH हॉस्पिटलमधून उपचार घेऊन घरी जात असताना वळण घेताना दुचाकी आणि चारचाकी गाडीची समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाला। या घटनेत दुचाकीवरील 2 जणांचा मृत्यू झाला आहे। हा अपघात काल गुरुवारी येरवाडा ते विमानतळ रस्त्यावर झाला आहे। अपघातामध्ये आशीर्वाद नागेश गोवेकर वय 52 यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या भाऊजाई रेश्मा रमेश गोवेकर वय 66 यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। अपघाताची नोंद विमानतळ पोलीस ठाण्यात झाली असून कार चालकाचे अचल कुमार नरेंद्र कुमार प्रसाद असे नाव आहे। अपघातानंतर कार चालक स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला आहे। अपघातात मयत आशीर्वाद गोवेकर व रेश्मा गोवेकर यांचे नाते दीर भाऊजाई असे आहे। रेश्मा यांची तब्येत बिघडल्याने एअरफोर्सच्या ESH रुग्णालयात आशीर्वाद गोवेकर सकाळी दुचाकीवरून घेऊन आले होते। उपचार घेतल्यानंतर दोघेही दुचाकीवरून घरी निघाले होते। रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर येरवाडा ते विमानतळ या मुख्य रस्त्यावरून उजवीकडे चौकाकडे वळत होते। दुचाकी वळण घेत असताना येरवडेच्या दिशेने जाणारी बस व इतर वाहने थांबली होती। याच दरम्यान 59च्या दिशेने भरधाव वेगात महिंद्रा SUV कार थांबलेल्या बस व इतर वाहनांना भरधाव वेगात ओव्हरटेक करत असताना दुचाकी आणि चारचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला। अपघात इतका भीषण होता की आशीर्वाद गोवेकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर रेश्मा गोवेकर यांना गंभीर जखमी अवस्थेत जवळील ESH रुग्णालयात दाखल करण्यात आले। तिथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कमांड हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले। रेश्मा यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला। अपघातामध्ये दुचाकी चारचाकी गाडीचे नुकसान झाले आहे। रात्री उशिरा मयत रेश्मा यांच्या मुलीने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार रेश्मा गोवेकर यांची मुलगी येरवड येथील धानोरी परिसरात राहते। त्यांच्याकडे या काही दिवसापूर्वी आल्या होत्या। रेश्मा यांचे पती हे आर्मीमध्ये होते, त्यामुळे त्या पुण्यातील आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी पुण्यात मुलीकडे राहण्यासाठी आल्या होत्या। तसेच दीर आशीर्वाद हे गोव्यात सोन्याचे दागिने घडवण्याचे काम करतात। ते पुण्यात नवीन वर्ष साजरे करण्यासाठी आले होते। गुरुवारी सकाळी धानोरीतील आर्मी हॉस्पिटल वानवडीत तपासणीसाठी दुचाकीवरून जात होते, तर कार ही पुण्याहून विमानतळकडे जात असताना जुन्या विमानतळ मार्गावरील 509 चौकातील मसोबा मंदिर परिसरात भरधाव आलेल्या कारने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली। यामध्ये आशीर्वाद हे उडून रस्त्यावर पडले। त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर रेश्मा यांना वानवडीतील आर्मी रुग्णालयात भरती करण्यात आले। दुपारी 2च्या दरम्यान त्यांचा मृत्यूही झाला। पुढील तपास विमानतळ पोलीस स्टेशन करत आहे। गुन्हेगारीसह विविध विषयाचा वेध घेण्यासाठी पोलीस वॉरंटला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।